खासदार सुप्रियाताई सुळे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. ताई, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते नेहमीच लढतात स्वबळावर. भारतीय जनता पक्ष आणि ते एकत्र होते तेव्हाही स्वबळावरच लढायचे. ते नवी गेले 25 नाही 30-40 वर्ष स्वबळावरच लढते शिवसेना. सध्या या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला लढण्याची संधी भेटत नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असं संजय राऊतनी वक्तव्य केले. बरोबरच आहे ना. अगदी योग्य आहे तो निर्णय. आणि अनेक वर्ष सगळेच करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेहमी वेगळेच लढत आले. शिवसेना भारतीय जनता पक्ष वेगळेच लढत आले. लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडकी बहीण योजनेचं पैसे मिळण्यासाठी सरकारनं कुठंतरी मद्य विक्री जी आहे त्याचं धोरण सध्या राबवलं गेलं आहे. ती पॉलिसी आलेली नाही आहे. आम्ही वाट बघतोय ती पॉलिसी याची. अजून आलेली नाही आहे. माझ्याकडे म्हणजे मी सरकारला मागणीही केली आहे. ती अजून आलेली नाही पॉलिसी. सध्या शरद पवार गट आहे त्याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह आहे तो डायरेक्ट सरकारमध्ये विलीन होणार आहे, तर दुसरा असं म्हणतोय की अजितदादा पवार गटामध्ये विलीन होऊ आणि परत सरकारमध्ये स्थापन होऊ अशी चर्चा सुरू आहे. एक तर शरद पवार हे माणूस आहे, गट नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कशाबद्दल बोलताय मला माहिती नाही. पक्षामधले जे आहे शरद पवार गट पवार राष्ट्रवादी शरद पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार असा एक पक्ष आहे ज्याच्यात मी काम करते. त्याच्यात ही तुम्ही जे बोलताय मी तुमच्याचकडून पहिल्यांदा ऐकते. माझ्यापर्यंत ही चर्चा नाही आलेली. सध्या तुम्ही बारामती दौऱ्यावरती आहेत, सर्वत्र जात आहेत, गाठीभेटी घेत आहेत, परंतु जो महावितरणचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी खरं तर तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना खूप उशिरा निमंत्रण भेटलं आहे. तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार का आहात का आणि या निमंत्रणाबद्दल? मी तिकडे चालले. परंतु तुम्हाला निमंत्रण मात्र खूप उशिरा भेटलं आहे, त्याबद्दल तुम्ही ट्विट पण केलं आहे. मी कलेक्टरांना विनंती केली आहे की वेळेवर कळवलं तर आम्हाला जास्ती कार्यक्रमांना हजेरी लावता येईल ना. कारण का विकास कामं आहेत आणि त्याच्यात जर काम होत असेल तर आनंदच आहे. त्याच्यात आम्ही सगळेच म्हणून फॉलोअप करतो विकास कामाचा मतदारसंघाच्या बाबतीत. त्याच्यामुळे जर वेळेवर आम्हाला कळवलं तर आम्हालाही सगळ्यामध्ये सहभागी होता येईल ना. आत्ता काही दिवसापूर्वी तुम्ही जन आक्रोश आंदोलन दूध वाढ आणि कांद्याला भाववाढ मिळवण्यासाठी केलेलं होतं. याबद्दलची भूमिका आणि काय तुम्ही मत पुढं मांडणार आहेत? मी पार्लमेंटमध्ये पत्रही लिहिलं आहे. पार्लमेंटमध्ये मी रेज केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारलाही पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांची भेटी घेणार आहे मी. एकंदरीतच या होत्या खासदार सुप्रियाताई सुळे. यांनी सध्या बारामती दौऱ्यावरती आहेत आणि दौऱ्याच्या माध्यमातून सर्व लोकांच्या गाठीभेटी त्या घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.